भाजपा आणि आरएसएसची विकृत विचारधारा कुठपर्यंत पोहोचलीये बघा. निष्पाप लहान मुलांवर विष प्रयोग करण्यात त्यांना काहीच चुकीचं वाटत नाही. कर्नाटकच्या एका सरकारी शाळेत मुस्लिम मुख्याध्यापक आहेत. बस इतकाच त्यांचा तो गुन्हा. श्रीराम सेनेच्या गुंडांनी त्यांना हटवण्यासाठी षडयंत्र रचलं आणि शाळेच्या मुलांच्या पिण्याच्या पाण्यात विष मिसळलं. वेळेत उपचार मिळाले म्हणून प्राण वाचले, नाहीतर विचार करा किती निष्पाप मुलांचे प्राण गेले असते. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने द्वेषात अखंड बुडालेल्या या विकृतांना अटक केली आहे. पण यांच्यात ही हिंमत आली कुठून? जर देशाचे पंतप्रधानच दररोज द्वेषपूर्ण भाषणं ठोकत असतील, हिंदू मुस्लिम वादाचे विष ओकत असतील, तर या विकृतांना कसली भीती वाटणार? भाजपच्या राजकारणाचं दुकान फक्त आणि फक्त द्वेषावर चालतं आणि याचमुळे आपला देश प्रगती नाही तर अधोगतीच्या दिशेने चालला. या द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांपासून सावध राहा. हे आपला वापर करतात, आपल्यात भांडणं लावून स्वतः मात्र सत्तेत बसून आपल्या मित्रांची चाकरी करतात.